काही वेळासाठी मोबाईल स्विच ऑफ केला तरी चालेल, मध्येच व्यत्यय येणार नाही. लेकरांना शांत ठेवा, जेणेकरून देवाचं वचन आपण व्यवस्थितपणे ऐकू. प्रीतीपूर्ण जिवंत देवाने आजचा दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्याला लाभू दिलेला आहे. त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याचा गुणगौरव करण्यासाठी. म्हणून त्या देवाला आपण शरण जाऊया. प्रिय बंधू, प्रिय बहीण, पवित्र शास्त्र हे फार महान असं, बलवान असं, प्रामाणिक असा ग्रंथ आहे. त्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे, त्यामध्ये जे काही परमेश्वर देवाने सांगितलेलं आहे ते घडत आहे. पूर्वी घडून गेलं, आताही घडत आहे, यापूर्वी देखील ते घडून येईल. देवाच्या सेवकांनी जे काही सांगितलं पवित्र शास्त्र बायबलमध्ये तेच घडत आहे, लक्षात घ्या. पवित्र शास्त्र बायबल स्तोत्र संहिता 78वा अध्याय, स्तोत्र संहिता 78वा अध्याय, वचन 33. स्तोत्र संहिता 78वा अध्याय, वचन 33. त्यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले व त्यांची वर्ष घोर भयात संपवली. यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले, त्यांची वर्षे घोर भयात संपवली. देव मानवाची वर्षे, मानवाचा दिवस वाफेसारखं संपवतो. देव मानवाची वर्षे, मानवाचा दिवस वाफेसारखं नाहीसे करतो. बघा, ख्रिस्तपूर्व 1500 वर्षापूर्वी स्तोत्र संहिता लिहिलं गेलं. बिफोर क्राइस्ट, बिफोर क्राइस्ट, ख्रिस्तपूर्व 1500 वर्षापूर्वी ही घटना, म्हणजे हे बायबल पवित्र शास्त्रामध्ये जुना करार उत्पत्तीपासून ते मलाकीपर्यंत 1500 वर्षापूर्वीचा इतिहास. नवा करार मत्ती सुवर्तमानापासून ते प्रकटीकरणापर्यंत नवा करार ख्रिस्त शके लिहिण्यात आलेला आहे. 1500 वर्षे आधी 2026, 1500 वर्षे, यामधून 2026 वर्षे वजा करा. तेवढी वर्षे झाली स्तोत्र संहिता लिहून. 1500 वर्षे वजा 2026 किती? 500. अधिक करूया आपण, वजा करतोय, अधिक करायला पाहिजे, माफ करा. किती? 3526 वर्षे झाली स्तोत्र संहिता किंवा जुना करार लिहून. मग तेव्हा लिहिलेली वचने आता पण तंतोतंत घडत आहेत का? होय, घडत आहे. अगदी बरोबर. यामुळे त्याने त्यांचे दिवस
यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफ वाफ म्हणजे काय वाटते तुम्हाला? पाणी उकळत आहे सकाळी, वाफ येते. किती वेळ राहते वाफ? वाफ किती वेळ राहते? वाफ किती वेळ राहते? 1 सेकंड, 1 मिनिट, 5 मिनिट, किती वेळ राहते वाफ? 1 सेकंद देखील राहत नाही. तसं मानवाचं जीवन निर्वापाने वाफेसारखं नाही सकेलं. मग तू प्रौढी कशाची मिळवतो? तुझा दिमाग कुठे चालतो? तुझा अक्कल हुशारीपणा कुठे चालते? तुझं घर, तुझं सोनं, तुझा पैसा, तुझी नोकरी, तुझी गाडी, तुझी बंगला, तू परदेशात जाणं, तेथे वास्तव करणं फार मोठा काळ आहे असं तुला वाटते का? फार मोठं जीवन मी जगतो असे तुला वाटते का? नो म्हणतो देव, नाही म्हणतो देव. यामुळे त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे करून टाकला देव. त्यांची वर्षे, किती वर्षे माणसाला दिली देवपणे? 70 वर्षे, शक्य असल्यास 80 वर्षे. 70 वर्षे, 80 वर्षे त्यांच्यासाठी घोर भयात संपवली म्हणे. घोर भयात. तुझ्या पाठीमागे भय आहे, घोर भय आहे. ते काय असेल? मृत्यू. मृत्यू घोर भयात संपवली म्हणे. फार मोठे जीवन नाही ब्रदर, 80-90 वर्षे. फार मोठं वर्ष नाही, 80-90 वर्षे. तू जगशील त्याचही शाश्वती नाही. तू किती वर्षे जगशील त्याचीही तुला शाश्वती नाही. नो गॅरंटी, नो वॉरंटी. कुणाचं? कुणाचं? माणसाचं. मोबाईलला गॅरंटी आहे, मोबाईलला वॉरंटी आहे, पण तू जे हाताळतो ना, तुलाच गॅरंटी नाही, तुलाच वॉरंटी नाही. देव म्हणतो मी त्यांची वर्षे, यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले. ते सांगत असताना 1 पासून ते मला आवडतं 32 वचनापर्यंत आपण वाचलो. त्याचं एकमेव कारण, प्रभू रिझन काय? पाप करत राहिले, पाप करत राहिले. यामुळे, इसलिए, यासाठी, कारण सांगतो, बिकॉज, कारण, यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले. तो वाफेसारखा नाहीसा हो. तू बलवान आहेस का? तू रूपवान आहेस का? तुझं राहणीमान चांगला आहे का? तू रंगारूपाने चांगला आहेस का? तुला शक्ती आहे का? तुझ्याकडे सर्व यंत्रणा आहे का? देव म्हणतो त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले. त्यांची वर्षे घोर भयात संपविली. मृत्यूची वार्ता आल्यानंतर ऐकणाऱ्यांचे पाय थरथर 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 कापतात. माणूस गळून पडतो. सांगते तुम्हाला, मरणाची वार्ता आल्यानंतर किती कष्ट माणसाला. थांबतच नाही बघा माणूस.
थांबतच नाही माणूस, पूर्ण विराम फुल स्टॉप नाही त्याला. एका दिवसाचे किती तास ब्रदर? एका दिवसाचे किती तास? 22 तास ना? मग सांगा की रे दादा, सांगा की रे बेटा, एका वन डे, एका दिवसाचे तास 24 पुरत नाही म्हणतो माणूस, पुरत नाही 24 तास. मग किती तास द्यायचे तुला? म्हणून देव म्हणतो यामुळे त्याने त्यांचे दिवस 24 तास नव्हे, 24/7 नव्हे. ते ॲम्ब्युलन्स साठी, तुझ्यासाठी नाही. 24 तास आठवड्याचे 7 दिवस कुणासाठी? ते ॲम्ब्युलन्स साठी, तुझ्यासाठी नाही. यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले, त्यांची वर्षे. तुला भय आहे, तुला भीती आहे, ते पण घोर घोर भय. वर्षे 2025 मध्ये भयंकर घटना घडल्या प्रभो. 26 ओलांडला, पहिल्याच महिन्यामध्ये 28 तारखेला फार मोठी घटना घडली आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या बारामतीमध्ये. इथून 256 किलोमीटर आहे बारामती. किती? फक्त 256 किलोमीटर आहे बारामती. महाराष्ट्र राज्याचे माननीय डेप्युटी चीफ मिनिस्टर, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार इथून निघाले, आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईतूनच निघाले. पोचल्या त्या ठिकाणी रनवेवरून त्यांचं ते जे काही फ्लाईट आहे ते कुठे गेली? शेतामध्ये घुसली. क्षणात आगीच्या लपेट्यामध्ये आली. किती माणसं ते बेटा त्याच्यामध्ये? 5 माणसं. नंबर 1 डेप्युटी चीफ मिनिस्टर अजितदादा पवार. नंबर 2 नाव. नंबर 2 अंगरक्षक बॉडीगार्ड विदीप जाधव. नंबर 3 पायलट सुमित कपूर. नंबर 4 सहाय्यक पायलट शांभवी पाठक. नंबर 5 क्रू मेंबर फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी. 5 जण होते. हे 5 जण तर फ्लाइट मध्ये होते. किती दादा निघाले ना गडबडीमध्ये. दादा किती गडबड करून निघाले ना. हातामध्ये किती हजाराचं घड्याळ होतं म्हणे. हातामध्ये दादांचं चिन्ह राष्ट्रवादी घड्याळ ना, चिन्ह घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. हातामध्ये त्यांचं घड्याळ 25 lakhs. म्हणून घड्याळ त्या घड्याळावरनं ओळखल्या म्हणे माणसाला, हे अजित दादा आहे, हे अजित दादा आहे. त्या वॉचवरनं ओळखलं. त्यांचे दिव्यामुळे त्याने त्यांचे दिवस 3 तासामध्ये दादा नाहीसा होत होते. 3 तासामध्ये. आता सकाळी देवगड कुठे? मुंबईतच आहे. उपमुख्यमंत्र्यांचं घर, सरकारी घर, गव्हर्नमेंट घरने त्यांना दिले ना. देवगड आहे त्यांचं नाव, देवगड. नाश्ता केले दादा, नाश्ता करून निघाले. बारामतीला बायकोला फोन केला, मी येतो म्हटले. त्याच्यामध्ये बसले. विमानानं उड्डाण केलं. खाली उतरताना माहीत नाही काय झालं परिस्थिती, प्रॉब्लेम काय झालं माहीत नाही. एका क्षणामध्ये आगीच्या विळख्यात लपेटली गेली दादांचं विमान.
घर, पद, प्रतिष्ठा, सोनं, शेवटी राख रांगोळी झाली सगळ्यांची. त्या राख रांगोळीमध्ये दादांचं चैन सापडलं सोन्याचं. असं 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 करत आहे ना ते माणूस दाखवते ते चैन बोलली. दादा आगीच्या लपेट्यामध्ये दादांचा राख रांगोळी झाली. अस्ताव्यस्त छिन्न विचिन्न अवस्थेतली ब्रेथ, तुझी बॉडी, तुझं शरीर, ती चांगली दिसत होती. ती शांभवी पाठक लग्नाची तयारी चालू होती तिचं. पिंकी माळी नुकतंच लग्न झालं होतं तिचं. नवरा रडतोय ओक्साबोक्शी प्रेत आल्यानंतर. एका क्षणामध्ये हे लोक प्रियांनो मरून गेले. आगीच्या विळख्यामध्ये लपेटले गेले. आगीच्या बक्षस्थानी ते पडले. कोण माहित आहे? अजितदादा साधे माणूस आहेत का? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री. वाटलं होतं तुम्हाला? वाटलं होतं तुम्हाला असं घडेल म्हणून? 28 तारखेला घटना घडली ना, 28 जानेवारी. 28, 29, 30, 31, आज 1 तारीख. फक्त 5 दिवस झाले. देव म्हणतो यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले. तू अहोरात्र कष्ट करतो का? तू अहोरात्र कष्ट करतो का? अहोरात्र तू पैसा कमवतो का? तू थांबत नाही का? तू थांबत नाही का? 24 तास तुला पुरत नाहीत का? कुणासाठी? कुटुंबासाठी, कुणासाठी? स्वतःसाठी, कुणासाठी? आणखी मी मिळवायला पाहिजे, आणखी मी मिळवायला पाहिजे, आणखी मला पाहिजे, आणखी मला पाहिजे. किती जमिनी, किती जागा, किती सोनं, किती घरे, किती पैसा, किती संपत्ती, किती ऐशआराम. यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे करतो. देव नाहीस करतो. देव नाहीस करतो. फार मोठं रहस्य आहे प्रियांनो. हे पवित्र शास्त्र बायबल फार मोठं रहस्याचं पुस्तक आहे. सांगणारा पाहिजे. फार मोठं रहस्य याच्यामध्ये. अकस्मात मरण प्रियांनो, अकस्मात, कोणालाच माहित नाही. अकस्मात काही करता आलं नाही. काही करता आलं नाही. काही करता आलं. परवाची गोष्ट 31 तारखेला आपल्या मुंबईमध्ये सबर्बन उपनगर बदलापूर. का सांगतोय सगळं तुम्हाला मी तुम्हाला का सांगतोय? हे सत्य घटना आहे. बायबल देवाचं वचन किती श्रेष्ठ आहे हे मी तुम्हाला सांगतो. सकाळी 8-10 वाजता, 8 वाजून 10 मिनिटांनी सीएसएमटी लोकल निघत होती तिथून त्या बदलापूर मधून. धावत अनेक लोक लोकल पकडत होते. त्यामध्ये एक तरुण मुलगी, तिचं नाव चेतना. 28 वर्षाची. फार नाही, 28 वर्षाची आहे. किती वर्षाची बाळा? 28 वर्षाची. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर ती अडकवलेली, पाठीमागे ते दप्तर तिने अडकवलेले. उशीर होत आहे तिला ऑफिसला जाण्यासाठी. सकाळी 8:10ची ट्रेन आहे, लोकल आहे. पहिल्याच डब्याला महिला होऊन गेली. पहिल्याच बोगीला महिला होऊन गेले. त्याच्याच बाजूला ट्रेन लोक, तो मॅनेजर, ट्रेन मॅनेजर, मोटरमन त्याच्याच बाजूला असते ना. महिलांचा डबा अगदी जवळ असल्यामुळे प्लॅटफॉर्म संपतो. त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म संपतो, प्लॅटफॉर्म समाप्त होते. दुर्दैव बघा त्याचं कसं आहे. चढता चढता ट्रेन चालू झाली होती, तोपर्यंत प्लॅटफॉर्म
प्लॅटफॉर्म संपला, प्लॅटफॉर्मच्या आत ते गेले, क्षणात नाही समजले. क्षणात बदलापूर जवळ आहे ना, इथंच आहे ना बदलापूर, क्षणात संपली ती. तिचं नाव चेतना चंद्रशेखर देव रुगकर तिचं नाव. 28 वर्षाची तरुण लेकरू मरून गेली. काय वाटतंय तुम्हाला? कोणासाठी पळती? कोणासाठी? काम करणं चुकीचं नाही, काम करणं चुकीचं नाही. किती पळायचं प्रेम, किती पळायचं मुंबईमध्ये, किती गर्दी. तुम्ही किती कमवले सांगा आतापर्यंत? तुम्ही मुंबईचे आहेत सांगा बाबा, तुम्ही मुंबईकर आहात ना? आतापर्यंत किती कमवले मला सांगा, मला आकडा सांगा. बाळासाहेब मी तुमच्यापेक्षा जास्त कमवलो, तुमच्यापेक्षा मी चांगल्या घरात राहतो सांगा. उद्या येऊन राहतो मुंबईत, उद्याच राहतो मुंबईत येऊन. मी आतापर्यंत बाळासाहेब एवढे पैसे कमवलो, एवढं मी बांधलो, एवढं मी वेदिका बांधल्या सांगा मला. प्रिय बंधू, प्रिय तुम्ही किती कमवा, किती कमवू नका, आमच्या पाठीमागं काहीच येणार नाही. देव म्हणतो, देव म्हणतो, काय म्हणतो माहित आहे? यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले व त्यांची वर्षे घोर भयात संपविली. घोर भयात संपविली. पुरत नाही का तुला 24 तास? 24 तास तुला पुरत नाहीत का? झोपायला, जेवायला, काम करायला, गप्पा मारायला, इकडे तिकडे जायला. बर देवासाठी किती वेळ देतो तो सांग? बर देवासाठी किती वेळ द्यायचा आपण? चर्चला मला जायचंय म्हणून कोणीतरी गाई मध्ये बस पकडले, ट्रेन पकडले, असं बातमी कधी ऐकलंय का? मला चर्चला जायचंय बाबा, मी बसने धरायला पाहिजे, ही ट्रेननी धरायला पाहिजे. तुमच्या मनाचा प्रश्न आहे, तुमच्या मनाचा प्रश्न आहे. काय लक्षात येते आम्हाला? 28 जानेवारी, अजून महिना संपत नाही. देव दाखवून देतो, देव दाखवून देतो, देव मी माणसांना नाहीस करतो, त्यांचं जीवन मी वाफेसारखं करतो, त्यांची वर्षे घोर भयामध्ये मी संपवितो. देव दाखवून देतो. 144 वचन 3. 144 वचन 3. हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावीस. कोण आहेस तू देवापुढे? देव तुला ओळखत नाही. तू चीफ आहे का? तू डेप्युटी आहेस का? तू पंतप्रधान आहेस का? तू प्राईम आहेस का? तू कोणी असेना, देव तुला ओळखत नाही, पण देवाला तू ओळखायला पाहिजे. दावीद लिहितो, आताचा स्तोत्र अष्टोत्तरामध्ये कोण लिहिलंय? आसाफ. हे दावीद लिहितो, हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावीस. कोण आहे तू? तू राज्याचा मुख्यमंत्री आहेस का? तू उपमुख्यमंत्री आहेस का? तू कोण आहेस? तू स्त्री आहेस का? तू पुरुष आहेस का? तुझं वय 28 आहे का? तुझं वय 60 आहे का? देवाला अजिबात तुझी ओळख नाही, मात्र तू देवाला ओळखायला पाहिजे. मात्र तू देवाला ओळखायला पाहिजे. हे परमेश्वरा, मानव तू काय की तू त्याची ओळख ठेवावी. प्रश्नचिन्ह. कशाला ओळखतो देव तुला? तू देवाला कधी ओळखलास का? मी देवाला ओळखतो, त्यापेक्षा दॅट इज पॉइंट लक्षात घे.
मी देवाला ओळखतो त्यापेक्षा देव मला ओळखणं गरजेचं आहे. तू ओळखून का उपयोग देवाला? तू देवाला माहित असून का उपयोग? देव तुला माहित पाहिजे. आज बेटा मर्त्य मनुष्य काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवतो. तू माती आहे. तुला वाफेसारखं नाहीस करतो देव. तुला वाफेसारखं नाहीस करतो देव. तू माती आहेस. मनुष्य शाश्वत आहे. शाश्वत नाही, शाश्वत. चालू आहे ना श्वास? व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या माणसाला बघा तुम्ही कसं धड करत असते बघा. तसं माणूस शाश्वत आहे. हे दोन नाकपुडे बघा, त्याच्यामधून श्वास आपण बाहेर सोडतो, आत घेतो. मनुष्य शाश्वत आहे. नश्वर छायेसारखे. छाया, शॅडो, छाया. छायाला काय गॅरंटी ब्रदर? काय गॅरंटी सांगा त्याला? छाया म्हणजे स्टँडर्डपणा का? काय तुझं स्टँडर्ड? काय तुझं स्टेटस? बघू आज कळू दे. आज तुझं स्टँडर्ड काय, तुझं स्टेटस काय आज कळू दे देवापुढे. बघू. उभार. एका बाजूला माझा देव उभारतो, एका बाजूला मी उभारतो. दिसू दे जगाला तुझं स्टेटस काय, तुझं स्टँडर्ड काय, तुझा रुबाब काय, तुझं बोलणं काय, तुझं पाहणं काय, तुझं वागणं काय, एकंदर तुझं वर्तन क्रम काय देवाला दिसू दे. देव म्हणतो मनुष्य शाश्वत आहे. शाश्वत आहे. त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखा आहे. छायेसारखा आहे. प्रियबंधू प्रिय, ख्रिस्तपूर्व या भूतलावरती द ग्रेट अलेक्झांडर होऊन गेला. इतिहास आहे, हिस्ट्री आहे. द ग्रेट अलेक्झांडर फार थोड्या वर्षामध्ये, तरुणपणामध्ये संपूर्ण जग त्याने जिंकलं. फार थोड्या आयुष्यामध्ये, तरुणपणामध्ये आता तलवार घेतला, घोड्यावरती बसला, पादाक्रांत केलं. अनेक देश त्याने पादाक्रांत केलं. अनेक देशांवरती चढाई केली. अनेक लोकांना मारून टाकला. युद्धामध्ये महाविजय ठरला. त्यालाच म्हटलेलं आहे द ग्रेट अलेक्झांडर. द ग्रेट अलेक्झांडर. जीवनाची मूल्य समजलं नाही. मला जिंकायचं आहे, मला अनेकांना जिंकायचं आहे. मला सोनं पाहिजे, मला चांदी पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला संपत्ती पाहिजे, मला जमीन पाहिजे. किती जमीन त्याची? संपूर्ण जग तो जिंकला. पर्यंत कोण? द ग्रेट अलेक्झांडर. संपूर्ण जग, जगत जेता म्हणतात त्याला, जगत जेता. संपूर्ण जग जिंकला तो. काय झालं माहिती आहे? काय झालं? प्रौढता, अभिमान, गर्व, मीपणा, ॲटिट्यूड. कसं देव उरगाळून टाकतो बघा. कसं देव उरगाळून टाकतो बघा. ही समजतो का? दुसऱ्या तुच्छ समजतो का? प्रौढी मिळवतोस का? शहाणपणा करतोस का? मी म्हणतो का? मैं बडा म्हणतो का? द ग्रेट अलेक्झांडर असंच होतं. सगळी संपत्ती, सरंजाम संपत्ती त्याच्या पायथ्याशी होतं. पैशामध्ये लोळ लागला. याला कसं मारायचं देवाला माहित आहे. कुणाला कसं मारायचं देवाला माहित आहे. फ्लाईट वाल्याला कसं मारायचं देवाला माहित आहे. मोटरसायकल वाल्याला कसं मारायचं देवाला माहित आहे. उभं राहणाऱ्याला कसं मारायचं देवाला माहित आहे. लोकल मध्ये बसलेल्या माणसाला कसं मारायचं देवाला माहित आहे. बस मध्ये जाणाऱ्या माणसाला कसं मारायचं देवाला माहित आहे. बाथरूम मध्ये आंघोळ करणाऱ्या माणसाला कसं मारायचं देवाला माहित आहे. देवाला सगळं माहिती आहे. तुला कसं मारायचं बरोबर देव मारतो.
काय झालं मग? मरणाच्या शैलीवरती पडला एक दिवस. आजारी पडतो ना माणूस, मरणाच्या शैलीवरती पडला द ग्रेट अलेक्झांडर. डॉक्टरने निदान केलं. काय झालं माहितीये? साधा ताप, शुगर, साधा ताप. त्या साध्या तापाने तो मरून गेला. कोण? द ग्रेट अलेक्झांडर. साधा ताप, साधा ताप मरून गेला. मरताना आता मरणार आहे काही तासांनी. असंख्य डॉक्टर, पर्सनल डॉक्टर. तुला पर्सनल डॉक्टर आहे का? मला पर्सनल डॉक्टर आहे का? मग अजिबात मस्ती करायचं नाही. प्रौढी अजिबात नाही. प्रभो तू आहे तर मी आहे. लोकांना पर्सनल डॉक्टर, पर्सनल अटेंडंट असत पण मरत आहे, लक्षात घ्या. अजित दादासारखे माणसं वाफेसारखं निघून जात आहेत, लक्षात घ्या. पर्सनल डॉक्टर कुणाला? काही करू शकले नाही. लक्षात येते अलेक्झांडरच्या. डॉक्टरना बोलवतो, मी मेल्यानंतर माझी मय्यत तुम्ही उचलायचं. कुणाला सांगतो? डॉक्टर. का? सगळ्या दुनियेला कळू दे, डॉक्टर पण मरण हरवू शकत नाही. मी मेल्यानंतर माझं पेटी, माझं कॉफिन बॉक्स तुम्हीच उचलायचं. सगळ्यांना कळू दे, डॉक्टर पण माझं मरणापासून मला सोडवू शकत नाही. साधे गोळ्या औषध देते, साधं देते तुला. एक वर्ष मरणारा, कमीत कमी 1.5 वर्ष जगशील. त्याच्या पलीकडे मरणावरती तुला कोणीच विजय देऊ शकत नाही, या दुनियेतला कुठलाही डॉक्टर. तुम्हीच माझा मय्यत उचलायचं. नंबर 2 काय? नंबर 2 काय? ज्या पेटीमध्ये तुम्ही मला गाळणार आहात, ज्या पेटीमध्ये तुम्ही मला गाळणार आहात, काय करायचं? त्याला 2 छिद्र करा म्हटला. दोन्ही हात माझे बाहेर दिसायला पाहिजे. काय बघा योजना त्याची. दोन्ही हात माझे बाहेर. का बरं बाहेर दिसायला पाहिजे? प्रभू द ग्रेट, तू ग्रेट आहेस ना, तू प्रख्यात आहेस ना. नाही, लोकांना समजू दे, मी हाताने, या हाताने कितीतरी लोकांना मारून तलवारीच्या धारेवरती अनेकांना मी जिंकलो करा. मी स्वतःला जिंकू शकलो नाही. मी रिकामा आलो, मी रिकामा जात आहे. माझ्याकडे भरपूर आहे, त्याच्यातला एक सोन्याचं नाणं देखील मी नेऊ शकत नाही. माझे हात रिकामा ठेवा. तिसरं काय असेल? तिसरं काय असेल? माझी सगळी संपत्ती, माझा सर्व पैसा एका पोत्यांमध्ये भरा आणि माझं मय्यत ज्यावेळेस निघते ना, त्यावेळेला असं उधळून टाका म्हटलं. उधळून टाका प्रत्येक पैसा. मी काही मिळू शकत नाही. स्टेटस तुझा, तुझं स्टेटस. प्रिय बंधू, तसं केलं का? तसंच केलं पाहिजे. कुणाचं? द ग्रेट अलेक्झांडर. सावली, छाया, तुझं स्टेटस, तुझी संपत्ती, तुझा मान, तुझा सन्मान वाफेसारखं आहे. तुला पर्सनल डॉक्टर नाही, तुला पर्सनल फ्लाईट नाही, तुला काही नाही. साधं घर पण नाही आम्हाला राहायला. काही आमच्याकडे नाही. खूपसूरत आमच्याकडे नाही. चांगले कपडे आमच्याकडे नाही. आमच्याकडे कुठलाच भाग नाही. प्रभू आम्हाला क्षमा कर. तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा पुरव. असं रोज देवाकडे प्रार्थना करा. रोज देवाकडे प्रार्थना करा. रोज देवाकडे प्रार्थना, रोज देवाकडे प्रार्थना करा. हे परमेश्वरा, मानव तो काय, तू त्याची ओळख. तुला ओळखत नाही, तुला ते ओळखत नाही.
मर्त्य मनुष्य तो काय, तू त्याच्याकडे लक्ष पुरवावेस. तू मरते, तुझ्याकडे कसे लक्ष देते? तू कधी लक्ष देतो का देवाकडे? तू कधी लक्ष दिलंस का देवाकडे? तुझं लक्ष गेलंय का देवाकडे? तुझं लक्ष नाही ना देवाकडे. तुझं लक्ष देवाकडे नाही, तुझं लक्ष वचनाकडे नाही, तुझं लक्ष प्रार्थनेकडे नाही, तुझं लक्ष नीतिमानांच्या लोकांकडे नाही, तुझं लक्ष प्रार्थनेकडे आहे. तू धावतो, तू थांबत नाही, तू वेळेवर जेवत नाही, तू वेळेवरती झोपत नाही, तू वेळेवरती काम करत नाही, तू वेळेवरती खाणं-पिणं करत नाही. बेटाईम तुझं सगळं काही आहे, तुझं लक्ष नाही, तुझं आरोग्याकडे लक्ष नाही, तुझं कुटुंबाकडे लक्ष नाही, तुझं जेवणाकडे लक्ष नाही, तुझं कामाकडे लक्ष नाही, तुझं चर्चकडे लक्ष नाही, तुझं देवाकडे लक्ष नाही, तुझं सर्वकडे तुझं एकच एक गोल आहे, तुझं लक्ष आहे. ते काय असेल सार्वकालिक जीवन, त्या जीवनाकडे तुझं लक्ष पाहिजे. तू दुर्लक्ष केला का त्या गोष्टींकडे? तू दुर्लक्ष करतो का त्या गोष्टींकडे? देव तुझ्याकडे पण दुर्लक्ष करतो. मानवतो काय, मानवतो काय की तू त्याची ओळख ठेवावी. मानवतो काय की तू त्याची ओळख ठेवावीस. मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावेस. मनुष्य श्वासवत आहे, त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे. अजून स्तोत्र संहितेमध्ये मानवाशी स्तोत्र संहिता 39 अध्याय 39. स्तोत्र संहिता 39 अध्याय वचन 6. खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो. याचं फिरणं कसं आहे? छायेसारखा. सावलीमध्ये काही स्टँडर्डपणा नाही, काही नक्की नसतं सावलीत प्रियानो. आता दिसतंय सावली, नंतर दिसत नाही सावली. मनुष्य खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो. जिभेने तो उगाच पुर करतो. कसा आहे बघा हे जीभ. जिभेने तो उगाच पुर करतो. तो धन साठवतो, पण ते कुणाच्या हाती लागत नाही. तो धन साठवतो, पण ते कुणाच्या हाती लागत. पुढे. तो धन साठवतो, ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही. सोनं कोणाच्या हाती लागलं हो? गळ्यात कोणाचं होतं सोनं? दादांच्या हातात, दादांच्या गळ्यात. कोणाच्या हाती लागलं सोनं? कोणीतरी माणसं त्या ठिकाणी आले, सिक्युरिटी त्या ठिकाणी आले, पोलीस फोर्स त्या ठिकाणी आला, अटेंडन्स त्या ठिकाणी आले. ते सोनं त्यांच्या हाती लागलं. तो धन साठवतो. बस बेटा. तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही. हे त्याला ठाऊक नाही. तर आता हे प्रभू कशाच्या अपेक्षा करतात? काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही कशाची अपेक्षा केली या भूतलावरती? काय पाहिजे तुम्हाला? नोकरी पाहिजे का? बरं, किती दिवस नोकरीमध्ये रममाण होणार? जायचंय का विदेशाला? किती दिवस राहणार विदेशामध्ये? जायचंय का त्या ठिकाणी? किती दिवस राहणार त्या ठिकाणी? बरं, किती दिवस तुम्ही खाणार त्या ठिकाणी? बरं, किती दिवस त्या ठिकाणी तुमचा रुबाब असणार? किती दिवस सांगा बरं. मी कशाची अपेक्षा करू? प्रश्नचिन्ह. माझी आशा तुझ्याच ठाई आहे. माझ्या सर्व अपराधांपासून मला सोडव. मला मूर्खांच्या निंदेस पात्र करू नकोस. मी मौन धरले आहे. मी आपले तोंड उघडत नाही, कारण ते तूच केले आहे. काही लोकांचं तोंड बंद करून टाकतो बघा ते. तू बोलायचंच नाही अजिबात. मी मौन धरले आहे, आपले तोंड उघडत नाही. हे तूच केलास प्रभू. हे कोणतं सिनेमा आहे?
अमरीश पुरी त्याच्या तोंडात कोयला कोयला घालतो बघ तोंडामध्ये कुणाच्या ते शाहरुख खानच्या कोयला कोळसा गरम गरम कोळसा घालतो त्याच्या तोंडात बोलू नये म्हणून ते नावच कोयला का गरम गरम कोळसा ते कोयला त्याच्या तोंडात टाकतो त्या शाहरुखाच्या लहानपणी असताना अमरीश पुरीने त्याच्या तोंडात घातलं ते सिनेमा आहे इथं मात्र देव खरं करतो म्हणे खरं वाच बेटा हे तू हा कितवा अध्याय तोच तिथंच 39वा अध्याय मी मौन धरले आहे मी आपले तोंड उघडत नाही कारण हे तूच केले आहे कारण तो हे तूच केले आहे हे देवच करतो देवच करतो म्हणून देवाला हलक्यात घेऊ नका किती वेळा सांगायचं बघा देव तुमचा घरचा आहे का डोक्यावर नाचून घ्यायचं नाचता का त्याला घेऊन नाचायचं का त्याला हलकत घ्यायचं का सगळं केलं तरी देव देवा मी तुझ्या रक्ताखाली घेतो म्हणतो का हा हलकं घेतो का तू ते तू देवाला कधीच हलक्यात घ्यायचं नाही देव आहे तू तूच आहेस त्याला कधीच हलक्यात घेऊ नका काय वाटतंय या वचनावरून तुम्हाला या वचनावरून काय कळतंय तुम्हाला आमचा रूप आमचा रंग आमचा दिखावा आमचा मीपणा आमचा पैसा आमची नोकरी आमचं राहणीमान आमचा गाडी आमचा बंगला लक्झरियस अपार्टमेंट्स हे सगळं तुमच्याकडे कसे वाटते का माझ्याकडे तसे वाटते का मी व्यवस्थित आहे त्या ठिकाणी त्या साईडला मी गेलो मी सगळं तुम्हाला सोडलो मी निघून गेलो मी चांगला निर्णय घेतला असं तुला वाटते का नाही नाही प्रिय बंधू नाही हे निर्णय चांगलं नव्हे आयुष्यामध्ये देवासाठी जीवन जगण्याचा निर्णय घेऊ प्रिय देवासाठी जीवन जगण्याचा निर्णय करू देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करू देवाच्या चरणी येऊ आपण त्याच्या चरणी येऊ आपण त्याच्या चरणी येऊ आपण आमचं काहीच चालणार नाही प्रिय आम्ही कटपुतली आहोत देव सर्व काही आहे त्याच्यात आपले सगळे सूत्र आहे किती वचने तुम्हाला दाखवू सांगा पवित्र शास्त्रात वेळ नाही आपल्याकडे पुढच्या वेळेला अजून बघूया पुढच्या वेळेला अजून बघूया देव काय सांगतो या मानवा संबंधाने देव काय सांगतो या मानवा संबंधाने पुढच्या वेळेला बघणार आपल्याला देवासाठी आपले जीवन जगू आपले जीवन देवाला समर्पित करू मोकळे हो मन मोकळे करून रडू प्रभू आम्ही कोणी नाही तू सर्वस्व आहेस मी कोणी नाही माझा कुठलंच पद मला वाचवू शकत नाही या बोधनामध्ये कोणतंही कितीही मोठं पद असू दे प्रियांनो मला हे पद मला वाचवू शकत नाही मग मला वाचवणारा कोण आहे देव आहे या डोळे बंद करू प्रार्थना करू प्रिय देव बाबा जगाच्या उद्धारका किती चांगली वचने तुम्ही आमच्यासाठी पवित्र शास्त्र बायबलमध्ये ठेवला आसाम तेच सांगतो दावीद तेच म्हणतो शलोमोन तेच म्हणतो योब तेच म्हणतो परमेश्वर ख्रिस्त तेच सांगतो तेव्हा त्याला पत्राला लिहित असताना मी वाचत असताना प्रभू आणि त्यांनी बघितलं नाही ते वचन पुढच्या वेळेला मी बघणार आहोत आमचं सहाय्य करा वाफेसारखं आमचं जीवन संपणारं आमचं जीवन गोर भयामध्ये असणारं आमचं जीवन माती गोल होणारं आमचं जीवन सगळं काही सोडून जाणारे आमचं जीवन एकदा मी तुमच्याकडे लक्ष पुरवण्यासाठी आमचं सहाय्य करा वचनाप्रमाणे जीवन जगणारा अंतकरणा प्रत्येकाला आमचा मीपणा आमचा प्रौढता आमचा गर्विष्ठपणा आमचा स्टँडर्डपणा आमचा स्टेटस प्रिय देवप्पा या जगापुरतच वाफेसारखा आहे वाफेसारखा आहे आम्ही चांगले जीवन जगण्यासाठी आमचं सहाय्य करा आजपासून आम्ही सुरुवात करावं
म्हणून देवा आमचं सहाय्य करा तुमच्या कृपेचा ख्रिस्त येशूच्या गौरवी श्रेष्ठ पवित्र नावाने प्रार्थना मिळवणी केली